अम्मा की पढ़ाई, चंद्रपुर से निकली कल के अफसरों की फौज तैयार करने वाली रोशनी। जहां हालात ने हौसलों को रोका, वही अब अम्मा की पढ़ाई बनेगी उड़ान का पंख। चंद्रपुर में एक ऐसी क्रांतिकारी पहल की शुरुआत हुई है जो गरीब लेकिन होनहार छात्रों को अधिकारी बनाने की दिशा में नई सुबह लेकर आई। बुधवार 25 जून को अम्मा की पढ़ाई शिक्षा केंद्र का शानदार उद्घाटन समारोह उत्साह के साथ संपन्न हुआ। 284 छात्र, एक सपना, अफसर बनना। इस पहल के तहत 284 छात्रों को प्रतियोगी परीक्षाओं के लिए मुफ्त कोचिंग दी जाएगी। न फीस, न किताबों का टेंशन, न गाइडेंस की कमी। अब हर जरूरतमंद विद्यार्थी के पास है एक मजबूत सहारा, अम्मा की पढ़ाई शिक्षा केंद्र। अम्मा सिर्फ एक नाम नहीं, एक भावना। इस केंद्र का नाम अम्मा सिर्फ एक माँ के लिए नहीं, बल्कि हर उस माँ के सपने के लिए है जो अपने बच्चों को अफसर बनते देखना चाहती है। लेकिन आर्थिक तंगी आड़े आ जाती है, अब अम्मा का सपना अधूरा नहीं रहेगा। गणमान्य जनों की मौजूदगी में उद्घाटन कार्यक्रम में राष्ट्रीय पिछड़ा वर्ग आयोग के अध्यक्ष हंसराज अहीर, जिला कलेक्टर विनय गौड़ा, विधायक कीर्ति कुमार भांगड़िया, जेडपी सीईओ पुलकित सिंह, आयुक्त विपिन पालीवाल, अरुण घोटेकर, अशोक जीवतोड़े, प्रोफेसर राजेश दहेगावकर, भाजपा नेता संजय बुरघाड़े सहित कई विशिष्ट अतिथि मंच पर उपस्थित है। संदेश साफ है, अब अफसर बनने का सपना सिर्फ अमीरों तक सीमित नहीं रहेगा। हमारा लक्ष्य सिर्फ पढ़ाना नहीं, अफसर बनना है, आयोजकों का वादा। या मुलांनी स्वतः शिक्षण घेऊन हे स्वतः एक पीएसआय आहे, एक तहसीलदार आहे, एक टॅक्स कर निरीक्षक आहे, या पोरांना सोबत घेतलं आणि त्यांना मग त्याचं माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की भाऊ आपण याची सुरुवात या पद्धतीने केली पाहिजे। आता जे पूर्व परीक्षेला स्पर्धा परीक्षेला बसले आहे यांना सुविधा ज्या ज्या देता येईल, यांना कोचिंग देता येईल, अशा मुलांपासून सुरू करायला पाहिजे हे ठरलं। मग आता अनेक विचार की सुरू नेमकं करायचं, सुरू करण्यासाठी माझ्याजवळ अनेक जागा होत्या। मी स्वतः चंद्रपुरातल्या सगळ्यात मोठ्या संस्थेचा ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणजे कार्याध्यक्ष आहे सर्वोदय शिक्षण मंडळाचा, ज्याच्यामध्ये साधारणतः 5 कॉलेज आणि 6 शाळा आहेत। त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर खूप मोठं आहे। परंतु घोटेकर परिवाराशी माझा संबंध आला दीक्षाभूमीच्या कामाच्या निमित्तानं वारंवार मुंबईला जायचो पवार साहेब, आणि त्यातून असं लक्षात आलं की यांच्याही मनामध्ये जो बाबासाहेबांचा विचार आहे पुढे नेण्याचा, विद्यार्थ्यांना मोफत शिक्षणाचा, चांगलं एज्युकेशन देण्याचा तो होता, आणि सहज माझ्या मनामध्ये एक विचार आला की या उपक्रमाची सुरुवात आपल्याला जर करायची असेल या दीक्षाभूमीच्या जागेपेक्षा दुसरी चांगली जागा होऊ शकत नाही असा मनामध्ये विचार आला। मग बोलावं की नाही, मग मी बेले सरांशी बोललो, बेले सर जमेल का? त्यांनी सांगितलं साहेबांशी बोला तुम्ही, ते नाही म्हणणार नाही। आणि मग हा सामाजिक उपक्रम या ठिकाणी सुरू केला। याचं भूमिका आहे की ज्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जातं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की नॉलेज, बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की शिक्षण, आणि त्यांच्या पावन पुनीत झालेल्या भूमीमध्ये, दीक्षाभूमीमध्ये जेव्हा हा विद्यार्थी शिकेल तर तो शिकेल सोबत डिग्री सोबत सामाजिक विचार सुद्धा त्याच्या मनामध्ये येतील, सामाजिक भाव निर्माण होतील, समाजाची सेवा करण्याचे भाव निर्माण होतील। म्हणून हा काही वर्ष आपण हा उपक्रम या ठिकाणी चालवणार आहोत। याच्यानंतर त्याची व्याप्ती वाढवायची, हा व्यापक करायचा। आता केवळ आपण चंद्रपूर जिल्ह्यापुरता काही मर्यादित कॅटेगरीमध्ये आपण हा सुरू केला असला तरी त्याची व्याप्ती वाढवायची। पवारसाहेब एक मोठी जागा आम्ही शोधत आहोत, ती जर तुम्ही आम्हाला मिळवून दिली तर चांगलं होईल। जे 18 एकर जागेच्या परिसरामध्ये हा एक मोठा उपक्रम करायचा आहे, आणि ज्यामध्ये हा सीओ साहेब आमचा विचार आहे की तुम्ही जसं आता एनजीओ झाला, आय झालं की एनजीओ होता, सीओ होता, कलेक्टर, यातून क्लर्क टू कलेक्टर, पोलीस टू सुप्रिंटेंडेंट ऑफ पोलीस, एवढं एज्युकेशन या आम्हाला पढ़ाई माध्यमातून आम्हाला द्यायचं आहे, आणि तो ही सुरुवात आहे। हे खरं आहे की असं म्हटलं जातं एक उपक्रम असा मी काही वर्षापूर्वी सुरू केला, मला तेव्हा म्हणालं, मला स्वतः विश्वास नव्हता की आपण हा उपक्रम चालू शकू। अम्मा का टिफिन हा उपक्रम सुरू केला, 10 लोकांपासून आम्ही तो सुरू केला। अम्मा की पढ़ाई संस्था के आयोजकों ने कहा कि वे सिर्फ पढ़ाई नहीं, दिशा देंगे ताकि यूपीएससी, एमपीएससी, एसएससी, बैंकिंग, पुलिस भर्ती जैसे एग्जाम में ये बच्चे देश के लिए अफसर बनकर उभरे। यह पहल एक क्रांति है जो न केवल किताबें देती है बल्कि आत्मविश्वास भी। खरा है कि आजपासून एक सामाजिक उपक्रम अम्मा की पढ़ाई हा गरीब गरजू विद्यार्थ्यांच्या करता म्हणून, निराधार दिव्यांग विद्यार्थ्यांच्या करून एक सामाजिक उपक्रम जो निशुल्क चालवला जाणार तो सुरू होत आहे। हा खरंच अत्यंत गरजेचा असा उपक्रम होता। अनेक मुलांमध्ये गुणवत्ता असते,
परंतु त्यांना संधी मिळत नाही, मार्गदर्शन मिळत नाही, सहाय्य मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मनातली जी स्वप्न आहे ती स्वप्न अधुरे राहतात आणि ते स्वप्न पूर्ण करणारा, गोरगरिबांच्या मुलांचं स्वप्न पूर्ण करणारा हा अम्मा की पढाई हा उपक्रम आहे. मी सर्व या उपक्रमामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेष म्हणजे या अम्मा की पढाई फाउंडेशन हे जे आमचे ट्रस्टी आहे, ज्यामध्ये संजय बेले सर असतील, सुमित बेले असेल, राहुल घोटेकर असेल, देरकर असेल, निलेश असेल, हे सर्व यांचा सुद्धा मी विशेष धन्यवाद व्यक्त करेन की यांच्यामुळे हा उपक्रम सुरू होत आहे. आंबेडकर विद्यालयाच्या माध्यमातून ही एवढी मोठी इमारत, सुसज्ज अशी इमारत आम्हाला उपलब्ध करून दिली, त्यांचं सुद्धा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त. 3124 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 300 विद्यार्थी आम्ही स्कुटीनीमधून सिलेक्ट केले. त्यांचे इंटरव्ह्यू घेत जवळजवळ 287 विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास त्या ठिकाणी करणार. चंद्रपुर से न्यूज फर्स्ट के लिए आशीष खरोली की रिपोर्ट.